होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर तुम्ही होळीबद्दल हळूहळू विसरत चालला असाल, तरी मी तुम्हाला एक आठवण करून देतो, की पूर्वीच्या काळाची एक कथा आहे हिंदू धर्मातील, की ज्यामध्ये काय झालेलं, की भक्त प्रल्हाद होता, तो विष्णू भक्त होता. तो मोठ्या प्रमाणावर विष्णूची भक्ती करायचा आणि त्याची भक्ती ही नष्ट करण्यासाठी हिरण्यकशिपूने होलिकेच्या मांडीवर त्याला बसवलं होतं आणि ते सुद्धा अग्नीमध्ये. पण भक्त प्रल्हादाच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती होती की ती होलिका जळून राख झाली. त्यावरनं आपल्याला काय शिकण्यासारखं आहे? शिकण्यासारखं असं आहे की माणसाने कधी अहंकार करू नये, स्वतःवर गर्व करू नये, कारण गर्वाचे घर नेहमी खालीच पडते. तर हे शिकण्यासारखं आहे. तर ही होळीच्या मागची आख्यायिका आहे, पुरातन काळापासून जी चालत आली आहे. आणि धुलीवंदन दुसऱ्या दिवशी असतो. तो धुलीवंदन का साजरा केला जातो, की आपला प्रेमभाव वाढावा आणि आपले संबंध वाढावेत यासाठी धुलीवंदन हा दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. तर मी सध्या कोकणात आहे आणि आमच्या इकडे तर पारंपरिक पद्धतीने होळी साजरी होते. होलिका दहन विधीसाठी आम्ही चाललेलो आहोत कोकणात पारंपरिक पद्धतीने. हे बघा, त्यासाठी आम्ही साहित्य घेतलं आहे आणि एवढं चालायचं आहे आता. बाजूला बघा संपूर्ण जंगल आहे आणि काही प्रमाणात काटेकुटे आहेत. होलिका दहन विधीच्या टायमाला बघा कशी आंब्याची टाळ आपण अशी जमिनीमध्ये पुरतो आणि त्याला नारळ बांधतो आणि त्याभोवती संपूर्ण असं रिंगण करतो आणि मग पूजेला सुरुवात होते.